गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. खासदार एस डी पाटील विद्यामंदिर ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओ लेक्चर सुरू केलेले आहेत त्यानुसार आजच्या लेक्चरला आपण 12th स्टँडर्डमधला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला एक महत्त्वाचा चॅप्टर बघतोय की ज्याचं नाव आहे अल्कोहोल्स, फिनॉल्स अँड इथर्स. या चॅप्टरमध्ये सुरुवातीला जे कंटेंट दिलेलं आहे त्या कॅन यू रिकॉल म्हणूनचा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. कॅन यू रिकॉल याच्यापूर्वी तुम्ही जे काही शिकलेलं असाल त्याच्या संदर्भातले क्वेश्चन इथं तुम्हाला विचारले असतील. त्या क्वेश्चनचे आन्सर मिळवण्याचा प्रयत्न आपण आता इथं करूया. द फर्स्ट क्वेश्चन इज, स्क्रीनवरती बघा, द फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द नेम अँड फॉर्म्युला ऑफ अ सेकंड मेंबर ऑफ होमोलोगस सिरीज ऑफ अल्कोहोल्स. अल्कोहोलची जी होमोलोगस सिरीज असेल त्याच्यामधल्या सेकंड मेंबरचं नेम आणि फॉर्म्युला इथं विचारलेला आहे. त्यासाठी आपल्याला होमोलोगस सिरीज म्हणजे नेमकं काय हे माहिती असणं गरजेचं. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता अल्कोहोलची एक होमोलोगस सिरीज इथं मी ड्रॉ केलेली आहे. व्हॉट इज होमोलोगस सिरीज? इट इज द सिरीज ऑफ मॉलिक्युल्स हॅव्हिंग सेम फंक्शनल ग्रुप्स अँड विच आर डिफरन्शिएटेड बाय CH2 ग्रुप. ही एक अशी सिरीज असेल की ज्या सिरीजमध्ये सेम फंक्शन ग्रुप असतील अँड ईच सक्सेसिव्ह मॉलिक्युल इज डिफरन्शिएटेड बाय CH2 ग्रुप. फर्स्ट मॉलिक्युल ऑफ homologous series of alcohol is CH3OH. It is said the methanol. Second structure तुम्ही बोर्डवरती स्क्रीनवरती बघू शकता and it is CH3CH2OH. CH3OH, CH3CH2OH, they are differentiated by CH2 group. Similarly, third structure is CH3CH2CH2OH. There is the addition of another CH2 group and it is the propanol. Fourth structure is CH3CH2CH2CH2OH. It means that there is another addition of CH2 group and it is said to be the butanol. Similarly, pentanol, hexanol, heptanol, octanol and so on. The question is second member of homologous series of alcohol and that's why the answer of question is CH3CH2OH and it is said to be the ethanol. म्हणजे त्याचा फॉर्म्युला होतोय CH3CH2OH आणि त्याचं नाव आहे ethanol. It is also said to be the ethyl alcohol. Second question, can you recall मध्ये तुम्ही बघू शकता what is the structural formula of a functional group of ethers. इथं स्क्रीनवरती what is the structural formula of a functional group of ethers. इथरचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे असा तो क्वेश्चन आहे. पुन्हा एकदा स्क्रीनवरती तुम्ही बघा इथं इथर्सचे स्ट्रक्चरल फॉर्म्युला ड्रॉ केलेले आहेत की ज्याच्यामध्ये पहिलं स्ट्रक्चर आपण बघू शकता ROR'. ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला जर अल्किल ग्रुप R और R' अटॅच असतील तर त्याला आपण इथर म्हणू शकतो. तसंच व्हॅन अरिल और अल्किल ग्रुप इज बॉन्डेड टू ऑक्सिजन ॲटम इट इज ऑल्सो सेड द इथर्स. और वी कॅन से दॅट ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला जर दोन AR ग्रुप ॲरोमॅटिक ग्रुप जर अटॅच असतील तर त्याला आपण इथर असं म्हणू शकतो. दॅट्स वाय क्वेश्चन असा विचारला व्हॉट इज द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथर. दॅट्स वाय आन्सर इज द इट मे बी अ ROR', इट मे बी द ROR और इट मे बी द AROAR. थर्ड क्वेश्चन इज, स्क्रीनवरती बघू शकता तुम्ही, थर्ड क्वेश्चन इज what is the name of compound having OH group bonded to benzene ring. बेन्झीन रिंगला OH ग्रुप अटॅच झाल्यानंतर जो कंपाऊंड तयार होतो त्याचं नाव काय असा हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. सो लेट्स सी द आन्सर. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता खरं तर आपण 9th, 10th, 11th मध्ये बेन्झीन हॅव्हिंग मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 हे पाहिलेलं आहे. स्क्रीनवरती बघू शकता बेन्झीन की ज्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे C6H6. इट हॅव्हिंग सायक्लिक स्ट्रक्चर. हे जे बेन्झीन असतात त्यांचं स्ट्रक्चर हे सायक्लिक असतं की ज्याच्यामध्ये 6 कार्बन ॲटम्स आर लिंक्ड थ्रू सिंगल और डबल बॉन्ड. स्क्रीनवरती बघा कार्बनच्या मध्ये सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. Then it is said the benzene.
each carbon is attached to the hydrogen atoms. स्क्रीनवरती इथं तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 hydrogens are attached to the 1 2 3 4 5 6 carbon atoms and it is said to the benzene. If one hydrogen atom of benzene get substituted by OH group, then that's the phenols. आपल्याला क्वेश्चन असा विचारला, बेन्झिन रिंगमध्ये वन हायड्रोजन ॲटम जर रिप्लेस झाला OH ग्रुपनं तर त्याला काय म्हणायचं? तर आन्सर इज फिनॉल. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता फिनॉलचं हे स्ट्रक्चर. टेक्स्टबुकमध्ये पुढचा जो पार्ट इंट्रोडक्टरी पार्ट दिला आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला अल्कोहोलची डेफिनेशन बघायची आहे, फिनॉल्स किंवा ॲरोमॅटिक अल्कोहोलची डेफिनेशन बघायची आहे आणि इथरची डेफिनेशन बघायची आहे. मग ह्या डेफिनेशन बघण्यासाठी स्क्रीनवरती पहिल्यांदा आपण बघतोय अल्कोहोल्स. हू आर सेड द अल्कोहोल्स. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघूया. अल्कोहोलचे एक 2 एक्झाम्पल मी इथं स्क्रीनवरती दाखवलेले आहेत आणि त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे CH3CH2H अँड सेकंड इज द CH3CHOH CH3. तुमच्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल या दोन्ही स्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये OH किंवा ज्याला हायड्रॉक्सिल ग्रुप असं म्हटलं जातं, इट इज अटॅच्ड टू द सॅच्युरेटेड कार्बन. हा जो OH ग्रुप आहे तो तुम्हाला या सॅच्युरेटेड कार्बनला अटॅच असलेला लक्षात येईल. अँड ऑल दीज आर सेट विथ द अल्कोहोल्स. म्हणून याची डेफिनेशन बनवताना आपण असं म्हणतोय, अल्कोहोल्स आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच OH or hydroxyl group is attached to the saturated carbon. पुन्हा एकदा आपण डेफिनेशन बघतो आपण अल्कोहोलशी की ज्याचा जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला हा ROH असा दिलेला आहे. R इट मे बी अ एनी अल्किल ग्रुप. डेफिनेशनमध्ये आपण असं सांगतो, अल्कोहोल्स आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच OH ग्रुप दॅट इज हायड्रॉक्सिल ग्रुप इज अटॅच्ड टू द सॅच्युरेटेड कार्बन. दे आर सेट द सॅच्युरेटेड कार्बन. ठीक आहे. याचे 2 एक्झाम्पल आपण स्क्रीनवरती शेअर केलेत की जे पहिलं एक्झाम्पल आहे CH3CH2H की ज्याला आपण इथेनॉल असं म्हणतो. सेकंड स्ट्रक्चर इज द CH3CHOH CH3 की ज्याला आपण आयसोप्रोपिल अल्कोहोल म्हणतो. आता आपण जे सॅनिटायझर वापरतो त्याच्यामध्ये हे 2 अल्कोहोल्स इथेनॉल अँड आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरले जातात. अल्कोहोलचे डेफिनेशन झाल्यानंतर याच्या पुढचा जो पार्ट दिला, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फिनॉल्स. फिनॉल्सच्या बाबतीमध्ये की ज्याचा जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला AROH अशा पद्धतीनं सांगितला जातो. एक्झाम्पल आपण याच्या आधी पण बघितलं आहे जे कॅन यू रिकॉलमध्ये होतं. पुन्हा एकदा इथं एक्झाम्पल खाली तुम्ही बघू शकता की ज्याच्यामध्ये बेन्झिन रिंगला OH ग्रुप अटॅच असलेला दिसेल की ज्याला आपण फिनॉल असं म्हणतो, और दॅट्स द ॲरोमॅटिक अल्कोहोल. दॅट्स वाय डेफिनेशन ऑफ फिनॉल इज सेट विथ द दे आर ऑल्सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. हे सुद्धा काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहे इन विच OH ग्रुप इज अटॅच टू द ॲरोमॅटिक कंपाऊंड. ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये जर OH ग्रुप अटॅच झालेला असेल तर त्याला आपण फिनॉल असं म्हणू शकता. एक्झाम्पल बोर्डवरती इथं स्क्रीनवरती दाखवलेलं आहे, जे एक्झाम्पल फिनॉल म्हणून ओळखलं जातं. ही ॲरोमॅटिक रिंग आणि ज्याला OH ग्रुप अटॅच आहे. दॅट्स वाय डेफिनेशन इज द फिनॉल्स आर सेट द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच OH ग्रुप इज अटॅच टू द ॲरोमॅटिक कंपाऊंड. ठीक आहे. याच्यानंतर पुढची डेफिनेशन आपल्याला बघायची आहे ती इथर्सच्या संदर्भातली. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता इथर्स हॅविंग मोलिक्युलर फॉर्म्युला, जनरल मोलिक्युलर फॉर्म्युला ROR'. R and R' मे बी सेम ऑर डिफरंट. एक्झाम्पल आपण बघू शकता की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन जो आहे, ऑक्सिजन इज अ डायव्हॅलंट. म्हणजे ऑक्सिजन हा 2 प्रकारचे 2 व्हॅलन्स, ऑक्सिजन इज अ डायव्हॅलंट, तो 2 बॉन्ड दाखवतो. इथं हा जो ऑक्सिजन आहे तो एका बाजूला CH3 या अल्किल ग्रुपला आणि दुसऱ्या बाजूला पण CH3 या अल्किल ग्रुपला अटॅच झाला आहे. अँड इट इज अ एक्झाम्पल ऑफ इथर. हे एक इथरचं एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. स्क्रीनवरती तुम्ही दुसरं एक्झाम्पल बघू शकता की ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हा एका बाजूला ॲरोमॅटिक रिंगला आणि एका बाजूला मिथिल ग्रुपला अटॅच असलेलं तुमच्या लक्षात येईल. त्यामुळे याचे डेफिनेशन बनवताना आपण असं म्हणू शकतो, इथर्स आर ऑल्सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. इथर हे सुद्धा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत इन विच ऑक्सिजन इज बॉन्डेड टू 2 डिफरंट अल्किल ऑर अरिल ग्रुप्स. जेव्हा ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला, ऑक्सिजन इज अ डायव्हॅलंट, ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला जर अल्किल किंवा अरिल ग्रुप असेल तर त्याला आपण इथर असं म्हणू शकतो.